सर, विलास घुले हत्या प्रकरणामध्ये तुमचा मुलगा सौरभचं नाव येताना पाहायला मिळतंय. खरं तर विलास घुले यांच्या कुटुंबियांकडनं सौरभचं नाव FIR मध्ये येण्याकरता खरं तर मागणी केली जाते. या संदर्भात केज पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलन सुद्धा झालेलं आहे. कशा पद्धतीने हे बघताय सगळं प्रकरण? सर्वात पहिल्यांदा विलास घुले या तरुणाचा जो दुर्दैवी त्याच्यावर हल्ला झाला आणि हल्ल्यात तो मृत्युमुखी पाडला, ही बाब अत्यंत आमच्या बीड जिल्ह्यासाठी शर्मेची आहे आणि मी त्या कुटुंबाच्या म्हणजे दुःखात सामील आहे. त्या कुटुंबाचं आघात त्यांच्यावर झालाय. या गोष्टीसाठी मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी आहे आणि ही घटना जशी मला त्याची माहीत झाली अशी कळली. मला शनिवारच्याला त्याचा हा प्रकार 20 तारखेला काहीतरी हल्ला झाला आणि रविवारी कळली. त्याच्यानंतर मी सकाळी लवकर त्याची पोस्ट केली. बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी पोस्ट करणारा मी स्वतः आहे. ती पोस्ट काढून बघा, सोशल मीडियावर आहे. आज ही कुणी पोस्ट केली आणि त्याच्यानंतर सगळे आलेत. ते सगळे त्याचं राजकारण त्याच्या पद्धतीने मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण एकच विषय आहे की मी याच्यावर पोस्ट केली आणि त्यांना त्यांच्या जी काही पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असं सांगितलं. त्या जे मला घटना ज्यावेळेस क्षणाला कळली त्यावेळेस मी बीडचे SP साहेबांना, पोलीसचे SP त्यांना मी फोन केला आणि सगळी माहिती मागवली आणि त्यांनी मला ब्रीफ केलं सगळं असं. त्यावेळेस कुठंही माझ्या मुलाचं नाव त्यांनी मला ब्रीफिंगमध्ये दिलं नाही किंवा मलाही वाटलं नाही की त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव आहे. पण काय कोण जाणे मला माहित नाही. पहिला FIR झाला त्याच्यात कुठं म्हणलं नाही की तुमच्या मुलानं असं किंवा मुलगा होता. ह्याची ज्या वेळेस ही झालं, मयत झाली, मयतच्या नंतर काय कुठं शिजला, कुठं कट रचला, कुणाला फोन आले, कुणाचे कुठं काय झाले माहित नाही. पण त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की खासदारात अगोदर तर घोषणा माझ्या नावच्या होत्या. रविवारी संध्याकाळी खासदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी बऱ्याच सोशल मीडियाला, चौकात कुठं आंदोलन झालं तिथं होतं. बरं, हे आंदोलन करायला कोण माणसं आहेत? पब्लिक आहे, घर आहे, मला मान्य. पण याच्यामध्ये सगळं घडवणारे टोळके कोण? हे टाळके कोण कुठल्या घरात गुन्ह्यात होते, कोण काय करतो, हे विषय वेगळे आहेत. मला त्या खोलात पोलिसांनी जाऊ देत, मी आज त्या खोलात जाणार नाही. पण माझं नाव कुठेही माझ्या मुलाचं किंवा माझं नाव सोमवारपर्यंत नव्हतं. मंडेला माझं नाव आलं असं कळतंय आणि हे का आलं मला माहित नाही. आणि बघू आता काय होणार पुढे. पण पोलिसला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे, तुम्ही निपक्षपातीपणानं त्याचे तपास करा आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल, त्या दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा. मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा. असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो. जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे. पण अननेसेसरी माझ्या कुटुंबाची, माझ्या सर्व परिवाराची आणि माझ्या मुलाची जी बदनामी करून जर कुणी माझ्यावर अन्याय करत असेल, तर जर चुकीच्या पद्धतीने कुणी काय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस काय कारवाई करणार ही त्यांनी पोलिसांनी कळवलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. धनंजय मुंडे मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात काल सभागृहात म्हणतात की या सगळ्या हत्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे. अशा पद्धतीचं मत जे आहे ते माजी मंत्री आणि तुमच्या जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे बोलतात. हो, काय मग आम्ही कुठं नाही, माझी तीच मागणी आहे ना. मी खाली सांगितलं, ती जी म्हणते तीच माझी मागणी. जर म्हणत असते म्हणून नाही, त्याच्या अगोदर मी मागणी करतो, ते नंतर करतो. मी त्याच्या अगोदर मागणी केली, त्यानं नंतर केली, मी अगोदर मागणी केली. त्याच्यामुळे तो काय म्हणतो त्याचं जाऊ द्या. त्याचे काय, मला काय, मी मागणी केली त्याची चौकशी करा म्हणतो. मी ते भडकावायचं काम करत नाही. मी लोकांना शांत करून लोकांना न्याय मिळवायचं काम करतो. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याची हत्या झाली, त्या हत्या झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाला कुठल्या ह्याच्यात जात असेल त्या कुटुंबाला सहकार्य झालं पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि खरंच माझा मुलगा त्याच्यात असेल ना तर शासनानं सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे. मी त्याच्याबरोबर 100% त्या गोष्टीला तयार आहे. म्हणजे सुरुवातीला माझं नाव आलं ती का बाजूला निघलं, पुन्हा मुलाचं का आलं आणि आता मुलाचं आलं ती बी करू द्या तपास. मी तर म्हणतो माझा मुलगा तिथंच आहे, काय मी काय पळवून लावलं नाही कुठं, माझ्या घरीच आहे. आज मी कुठले लग्नाचे याचे जे कार्यक्रम मी जायला पाहिजे तो माझा प्रतिनिधी तिथं जातोय. तो आज कार्यक्रमात आहे, त्याला काय असेल ती चौकशी करा. माझ्या घराचे CCTV घेतले, कॉल डिटेल्स CDR काढले. माझे सुद्धा CDR काढायचे असले तर SP साहेबांना सांगितलं, माझ्या फोनचे सुद्धा CDR, तुम्हाला काय देणं कुठं अडचण असेल तर मी तुम्हाला तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना परमिशन देतो. तुम्ही माझे पण CDR काढा. कारण खासदाराचे CDR काढताना काही थोडं त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, बंधन आहे की घेता येत नाहीत परमिशन शिवाय, तर मी परमिशन देतो, घ्या. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं तुम्ही
आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी म्हणून धरून ठेवलेल्या होतात. परंतु आता मात्र विलास घुले हत्या प्रकरणात तुमच्यावरती कुठेतरी राजकारण सुरू आहे का? तुमच्या मी कुटुंबावर? आज पण जे घटना बीड जिल्ह्यात घडतात त्या प्रकरणात मी सांगतो, मी त्यावेळेसही सांगितलं दोषीवर कारवाई झाली पाहिजे, झालीच पाहिजे. आज पण मी म्हणतो दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आज माझा स्टँड वेगळा आहे, आज ही या समाजाचा आहे, आज या गावाचा आहे म्हणून माझा स्टँड काही वेगळा आहे. आज माझ्या मुलाचं नाव त्याच्यात आलं, माझं त्याच्यात नाव आलं तर मी म्हणलोय की नाही हे चुकीचं आहे म्हणत नाही मी. तुम्ही करा, तुम्हाला अधिकार आहे, राईट्स आहे. लोकसभेमध्ये तुम्हाला अधिकार, लोकतंत्रामध्ये तुम्हाला, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे. या लोकशाहीच्या अधिकारामध्ये तुम्ही करू शकता, करा. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही त्याच्याप्रमाणे मागणी कराल, त्याची चौकशी होईल. मला त्याच्यावर काय बोलायचं? उगवला जातोय काय याने? माझ्यावर सोडवणारे कोण आहेत उगवणारे? काय उगवायचे त्यांनाच बघू द्या. मी आहे, मला यांचं सगळं माहित आहे. अंडे पिल्ले काय काय ही कोण आहेत ती, त्यांचं काय करतात, चेतवणीपर भाषण कोण करतंय, लोकांना पेटवतोय कोण, सांगतोय कोण, मी येतोय म्हणतोय कोण. तुला रात्रीच्या कामातून दिवसा यायला सवड भेटली पाहिजे ना. हा, तू आमच्यावर कशाला काढतो? माझं काढताना तुझं बघ. तुला 25 वर्ष कधी ह्या पट्ट्यानं मदत केली त्या हे कर, आणि बंद तर माझ्याकडे बोट कर. तू माझ्या, तुला पण मुलं आहेत, लेकरं आहेत, मला पण आहे. माझ्या लेकरापर्यंत गेला ना, तुला भागवितो उद्या. आता तुला काय भीती वाटते का? माझे लेकर चांगले आहेत तिचं कुणाला वाईट वाटतं काय? माझे लेकर कुठले व्यसनी नाहीत, दारू पित नाहीत, ड्रग्ज घेत नाहीत, बाकीचे काय वाह्यात धंदे करत नाहीत म्हणून वाईट वाटते का? परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही तुमचे पाप फेडाल आणि आमच्या नावावर जर बिल फाडाल तर ते सोपं जाणार नाही. तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये बजरंग सोनवणे काय दिसत. परंतु अरे तुला 9 मध्ये तिकीट देवा म्हणून मुंडे साहेबाचे पाय धरून 10 मिनिट धरून ठेवणारा हा बजरंग सोनवणे. कैलासवासी मुंडे साहेबाचे पाय अक्षरशः जळले, पाय 10 मिनिट सोडले नाही. साक्षीदार आहेत 2, त्याच्या बरोबरच फिरतेत नारायण शिंदे आणि राजपाल लोमटे, दोघं होते. मी पाय धरून होतो. आम्ही तिघ. अरे त्याच्यामुळे एवढं करत असताना तुम्हाला माझ्या मुलाला अडकवायचा प्रयत्न करून पेटवता, तरी सांगायला पाहिजे होता जर दोषी असेल तर दोषीवर कारवाई करा. तो राजकीय दबाव येतो, कुणाचा राजकीय? माझा राजकीय दबाव. मला आनंद आहे, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे आणि माझा दबाव जर पोलीस घेत असले, मला आनंद आहे माझ्या कर्तृत्वावर. विरोधी पक्षाच्या खासदाराचा पोलीस दबाव घेतात आणि तू सत्तेतला आमदार म्हणतो बळच मुख्यमंत्र्याला गळा पडतो, बळच. जर तुझं ऐकत नसले तर मला आनंदाने माझा ऐकते. धन्यवाद. परंतु हीच लोक, तुम्ही ज्यांच्यावरती टीका करतात तीच लोक मात्र सभागृहात आवाज उठवतात या हत्या प्रकरणाच्या संदर्भात. हे काय नक्की? हे बघा, तुम्हाला काय म्हणायचंय, काय विचारायचं मला जायचं नाही. सभागृहात बोलताना सुद्धा बोलू नको म्हणत होते तिथंच. पुन्हा हे अडचण ही विषयपेक्षा बोलत होतो नाही, मला बोलायचंय, माझं असं करून पाय पेटवायचंय ना म्हणून बोलतोय. पुन्हा शिंदे साहेब जाऊन इकडे बोलायचं तिकडे पाया पडायचं, असे धंदे करतायत. बघू ह्यांचं बघतो मी, काही चिंता करू नका. विलास गुले हत्याकांड में आपके बेटे का नाम आ रहा है, क्या कहना चाहेंगे? ये देखो, मैं यही बोल रहा हूँ कि मेरा बेटे के नाम इसके अंदर आ रहा है तो ठीक है, आने दो. जो पुलिस है, पुलिस ने उसका निष्पक्ष जांच करना चाहिए. जांच करके जो भी सामने आया वो पब्लिक के सामने देना चाहिए. सीडीआर वगैरह भी निकलने दो ना. और क्या है उसमें, करने उसको डर क्या है, करने दो उसको. मैं तो बोलता हूँ पुलिस को जो भी चाहिए वो हेल्प करेंगे हम. मैं करूंगा, मेरा बेटा करूंगा, मेरा फैमिली पूरा करेंगे और मेरा पूरा जितना कार्य करता है, जो पूरा मेरा पार्टी के साथ, हम पुलिस को सपोर्ट करेंगे. पुलिस को जो जांच करनी है करने. आपको टारगेट किया जा रहा है? ये देखो, आप सब जो क्वेश्चन पूछ रहे हो वही आपको सबको पूछा, सबको मीडिया का मालूम है, सब लोगों को मालूम है, सबको मालूम है. लेकिन मैं यही रिक्वेस्ट करूंगा आप सबके सामने, जो भी ये चीज हो गई ना, उसी के लिए जो भी कोई जिम्मेदार है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. आज अगर बात करें शिवसेना यूपीटी की, उनके एमपी आज ओम बिरला स्पीकर से मिलने वाले हैं दिल्ली में, कैसे देखते हैं? नहीं, मुझे ये लोगों के बारे में कुछ पता नहीं है. मैं दूसरी पार्टी के एमपी के बारे में कुछ बोलने के लिए मेरा हक नहीं है. मेरा वो अधिकार ही नहीं और बोलूंगा ही नहीं. मेरे पार्टी का बात बोलिए या मेरा कुछ बात है तो बोलिए, मैं दूसरी के ऊपर बात नहीं. थँक्यू. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली, परंतु 12.5 लाख शेतकऱ्यांची नावं देखील पॉजमध्ये मांडलेली आहे, त्यांना देणार पण नाही असं सांगतात. तर तुम्ही विरोधी पक्षनेते खासदार जरी असले, पवार साहेबांचे जिल्हेदार जरी असले, तरी तुम्ही समाधानी आहात? हे बघा, कर्जमाफीच्या बाबतीत मी एकच सांगू, शेतकऱ्यासाठी कर्जमाफी द्यायची. गव्हर्नमेंट कुणाचं आहे, या सरकारमध्ये काय निर्णय होते त्याच्यापेक्षा महत्वाचं शेतकरी कुणाचं आहे तर सर्वांचा आहे. शेतकरी हा आपल्या देशामध्ये बळीराजा, आपण कृषी प्रधान देश म्हणतो, या शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि या शेतकऱ्यासाठी कुठला जाचे काठी बेटी काय नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला कसे दिले हो निवडणुकीच्या टायमाला? काहीच केले.
80 लाख बोगस आहेत म्हणून सांगता तुम्ही जाता. बरं माझ्या शेतकऱ्याला जाऊ द्या ना. काय तुम्ही ते तुम्ही तुमचं शासन आहे, तुमची बँक आहे, तुमचं सरकार आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी बँकेत ज्यांच्याकडे कर्ज दिसतं ज्या शेतकऱ्याच्या नावावर त्याचं माप आणि त्याला लगेच खात्यावर पैसे 2007 पवार साहेबांनी जशी केली म्हणजे जे केंद्राचे पैसे दिले आणि ज्याच्या नावावर कर्ज आहे त्याच्या नावावरचं त्याचा 7/12 कोरा म्हणून त्याला डायरेक्ट पैसे पाठवले. त्याला काय थंप नाही, कुठं काही नाही, कुठली चौकशी नाही, काही नाही. आज ही बँका तुमच्याच आहेत. 90% नाही 99% बँका तुमच्याच आहेत. केंद्र शासन नॅशनलाइज बँका तुमच्याच आहेत. त्याच्यामुळे तुमच्या म्हणजे शासनाच्या. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना सर्व हे पैसे देऊन टाका. त्याच्यामुळे कर्जमाफी अशी दिली तरच शेतकरी समाधानी होईल.